निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नगरपरिषद सावनेर निवडणूक संदर्भात पत्र परिषदेत दिली माहिती। सकाळी 11:30 वाजताचे दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी नगर परिषद सावनेर माननीय अक्षय पोयाम तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती अर्शिया जुही यांनी एका पत्र परिषदेत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या विषयावर माननीय राज्य निवडणूक आयोग यांच्या 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशान्वये सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सावनेर क्षेत्रात 11 प्रभागांकरिता एकूण 39 मतदान केंद्र असून यात पुरुष मतदार 16,890, महिला मतदार 17,028, इतर एक असे एकूण मतदार संख्या 33,919 अशी आहे। अध्यक्ष 1 व उमेदवार 23 असे निश्चित करण्यात आले असून त्याकरिता निवडणूक घ्यावयाची आहे। नामनिर्देशन पत्र दिनांक 10 नोव्हेंबर 2025 ते 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत नगरपरिषद प्रशासकीय इमारत सावनेर येथे स्वीकारण्यात येणार आहे। त्याकरिता नामनिर्देशन अमानत रक्कम सर्वसाधारण करिता 1000 व प्रवर्ग करिता 500 रुपये असल्याची यावेळी माहिती दिली। तसेच दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्राप्त झालेल्या अध्यक्ष व सदस्य पदाकरिता उमेदवार यांचे नामनिर्देशन अर्जाची छाननी करण्यात येणार असून अपील नसल्यास दिनांक 21 नोव्हेंबर 2025 व अपील असल्यास दिनांक 25/11/2025 ला अर्ज मागे घेण्याचा कार्यक्रम घेण्यात येईल। त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना दिनांक 26 नोव्हेंबर 2025 ला चिन्ह वाटप करण्यात येईल। दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान व दिनांक 3 डिसेंबर 2025 ला मतमोजणी कार्यक्रम नगरपरिषद सभागृह सावनेर येथे घेण्यात येईल। त्याकरिता उमेदवारी खर्च अध्यक्षकरिता 7.5 लक्ष व उमेदवारांकरिता 2.5 लक्ष निश्चित करण्यात आलेले आहे। संपूर्ण निवडणूक कार्यक्रम प्रक्रिया पारदर्शक, शांततेने व सुव्यवस्थित पार पाडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। त्याचप्रमाणे निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले। या पत्र परिषदेत सावनेर क्षेत्रातील पत्रकार, पोलीस अधिकारी तसेच नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सावनेर तालुका प्रतिनिधी मुकेश झरबडेची रिपोर्ट। डिसेंबर रोजी सावनेर नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। त्याकरता निवडणूक अधिकारी पोयाम साहेब आपल्यासोबत आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करतील। सर, या निवडणुका आपल्या शांततापूर्वक घेण्याकरिता निवडणूक आयोगाचे काय काय दिशानिर्देश आहेत? धन्यवाद साहेब। या ठिकाणी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मान्य राज्य निवडणूक आयोग यांच्यातर्फे 4 नोव्हेंबरला आदर्श आचारसंहितेचे या ठिकाणी डायरेक्शन डिक्लेअर केलेले आहे। त्या डायरेक्शनमध्ये सगळ्या विभागांना या ठिकाणी मग ते विकास कामाचं असो किंवा मग पॉलिटिकल असो किंवा मग पोलिसांसंदर्भात असो आणि मला या ठिकाणी एक गाईडलाईन्स दिलेली आहे। त्या सगळ्यांचे जे पालन केले असतात आपण आदर्श या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी संपन्न करू शकतो। कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही पक्षाला, कोणत्याही अधिकाऱ्यांना या ठिकाणी कसं आचरण करायचं निवडणूक कालावधीमध्ये याचे डायरेक्शन्स आहे। आणि आम्ही या ठिकाणी ज्या अगोदर पोलीस विभाग असेल, माझा स्टाफ असेल आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी त्या पूर्ण आचारसंहिता या ठिकाणी आम्ही वाचन आणि त्या ठिकाणी पालनसुद्धा करू। सावनेर नगरपालिकेमध्ये मतदाराची संख्या किती, बूथची संख्या किती राहील? या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, सावनेर नगर परिषदमध्ये आपल्याला एकूण 11 प्रभाग आहे। 11 प्रभागामध्ये आपल्याला 23 नगरसेवक या ठिकाणी निवडायचे आहे। एक अध्यक्ष जो आहे त्यांची पण निवडणूक या ठिकाणी होणार आहे आणि हे पूर्ण प्रोसेस आपली 39 बूथवर या ठिकाणी होती। 39 बूथची या ठिकाणी पूर्ण यादी मी आपल्याला शेअर करून दिली। त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपण आवश्यक ते सुविधा आहे की नाही हे पण तपासणी झालेली आहे आणि सगळ्या परिपूर्ण या ठिकाणी जे बूथ आहेत ते आपण निवडून घेतलेले आहे। असे आपले 39 बूथ या ठिकाणी आहे। काही लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा काही या प्रभागातले मतं त्या प्रभागामध्ये गेले आहेत, ती आपली छाननी वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। हां, आपली या ठिकाणी मतदाराचा कार्यक्रम हा पूर्ण झालेला आहे आणि याचं पूर्ण प्रोसेस आपली या ठिकाणी झालेली आहे। प्रभागांना सुद्धा आपली योग्य त्या ठिकाणी झालेली आहे। मतमोजणी आणि बाकी जे आहे ते नगर परिषद कार्यालयाच्या सभागृहामधूनच होणार। आपलं जुनं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आपलं मतमोजणीचा कार्यक्रम मतमोजणीचा जो आहे टप्पा तो आपला दिनांक 3 तारखेला सकाळी 10 वाजेपासून होईल आणि जे 2 तारखेला जे आपलं इलेक्शन होती त्याच पेट्या सगळ्या जमा करून आपण वरती स्ट्रॉंग रूम आहे त्याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम आणि मतमोजणी ही एकाच ठिकाणी होईल आपली। धन्यवाद सर।